फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होतोय आणि संध्याकाळी 4 वाजता शपथविधी होणार आहे। शपथ घेणाऱ्या महायुतीच्या 28 आमदारांना आतापर्यंत फोन गेलेला आहे। भाजपचे 20 ते 21 मंत्री आज शपथ घेणार असं कळतंय, ज्यातल्या आतापर्यंत 12 आमदारांना शपथविधी संदर्भात फोन गेलेला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंकडून शपथ घेणाऱ्या आमदारांना फोन गेलाय। शिंदेंच्या शिवसेनेचे 12 मंत्री शपथ घेणार, ज्यातल्या आतापर्यंत 9 आमदारांना फोन गेलेला आहे असं समजतंय। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सुद्धा साधारणपणे 9 ते 10 मंत्री शपथ घेणार आहेत, ज्यातल्या 7 जणांना आतापर्यंत फोन गेलेला आहे। तर भाजपचे हे मंत्री नेमके कोण असू शकतात आपण बघूयात। चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, मंगल प्रभात लोढा, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार रावल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई हे शिंदेंच्या शिवसेनेचे आता आमदार आपण बघतोय नेमके कुठले मंत्रिपदासाठीचे नाव समोर येत आहेत ते। गुलाबराव पाटील, भरत गोगावले, प्रताप सरनाईक हे सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री असतील। त्याचबरोबर आशिष जयस्वाल, प्रकाश आंबेडकर, योगेश कदम हे सुद्धा नवे चेहरे मंत्रिमंडळामध्ये सामील केले जातील। संजय शिरसाट हे सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री असतील। यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे कुठले मंत्री आहेत बघूयात। नरहरी झिरवाळ, आदिती तटकरे, अनिल पाटील, दत्ता भरणे, इंद्रनील नाईक, बाबासाहेब पाटील, हसन मुश्रीफ हे सगळे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत, जे मंत्रिपदाची आज शपथ घेणार आहेत। त्यासाठी तसा त्यांना फोन गेलाय असं समजतंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, ज्यांना फोन गेलेला आहे त्या आमदारांची तर आता तयारी सगळी सुरू झाली असेल। आणखी साधारणपणे किती जण आहेत जे प्रतीक्षेत आहेत, इच्छुक आहेत, अजूनही वाट पाहत आहेत फोनची? अजून भाजपाचे साधारणतः 4 ते 5 मंत्री फोन येण्याची वाट बघतायत, कारण भाजपाची जी नावं जाहीर झाली आहेत त्याच्यामध्ये 15 ते 16 नावं त्याच्यामध्ये आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 2 ते 3 आमदार अजूनही फोन येण्याच्या प्रतीक्षेत आहेत। याच्यामध्ये अर्जुन खोतकर असतील जालनाचे आमदार, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि संजय राठोड ही 4 नावं जी आहे ती फोन येण्याची वाट बघतायत। भाजपाकडून 15 ते 16 मंत्री कोण असतील हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं 9 मंत्री कोण असतील हे जवळपास निश्चित झालेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या 9 आमदारांमध्ये जे मंत्रिपदाची शपथ घेणार त्याच्यामध्ये 4 जुने मंत्री आहेत। त्याच्यामध्ये मग उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि शंभूराज देसाई ही 4 नावं जी आहेत ती जुने मंत्री आहेत, माजी मंत्री आहेत। त्याच्यानंतर 5 नवीन नावं जी आहेत त्याच्यामध्ये भरत गोगावले आणि संजय शिरसाट जे गेली 2.5 वर्ष पूर्णपणे कायम ज्याला आपण म्हणू शकतो चर्चेत होते। मंत्रिपदाचा विस्तार झाला की त्यांची नावं पुढे येत होती। हे असे 2 जण आहेत। त्याच्यानंतर कोल्हापूरच्या राधानगरीचे आमदार प्रकाश आंबेडकर, एक ज्याला आपण म्हणू शकतो कुठलाही आरोप नसलेला एक क्लीन चेहरा जो आहे तो प्रकाश आंबेडकर आहे। त्याच्यानंतर प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजले जातात असे प्रताप सरनाईक आहेत। ही नावं जी आहेत ती समोर येत आहेत। आता यांच्यापैकी कोण, यांच्या व्यतिरिक्त कोण शपथ घेणार हे महत्वाचं असणार आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधनं 7 नावं जी आहेत ती समोर येत आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं हे मंत्रिमंडळ नक्की कसं असेल हे आता जवळजवळ स्पष्ट होत आलेलं आहे। प्रत्येक पक्षातनं 2-3 नावांचा विषय आहे तो काही तासातच ते स्पष्ट होईल। एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून शिवसेनेकडनं 9च आमदार शपथ घेतील अशी शक्यता आता निर्माण झाली आहे, पण अजून पुढचे 2 ते 3 तास आहे, त्याच्यामध्ये काही नावं जोडली जाऊ शकतात। पण एक महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण म्हणतो विलासराव देशमुख पॅटर्न म्हटलं जायचं की काँग्रेसच्या वाट्याला तेव्हा 22 मंत्रिपदं असायची, पण विलासराव नेहमी 19 ते 20 मंत्रिपदं त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये द्यायची। त्यामुळे 2 ते 3 मंत्रिपदं कायम रिकामी असायची। त्या मंत्रिपदावरती आपली वर्णी लागेल असं प्रत्येक आमदाराला वाटायचं। ही स्ट्रॅटेजी शिंदेकडनं जी आहे ती राबवली जाते का किंवा अवलंबली जाते का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल, कारण 9 आमदार कोण शपथ घेणार हे स्पष्ट झालेले आहे। पुढच्या 3 नावांविषयी किंवा 4 नावांविषयी अजून स्पष्टता नाहीये। जी पंकज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।